आजच्या दिवशी खरं म्हणजे एक अतिशय समाधानाचा आणि आनंदाचा हा दिवस आहे. पहिला समाधानाचा याकरता आहे की विशेषतः भारतीय जनता पार्टीला जे आज विशाल स्वरूप प्राप्त झालं ते प्राप्त होण्यामध्ये ज्या अनेक कार्यकर्त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं त्यापैकी स्वर्गीय गंगाधरराव एक होते. मी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट लीडर असताना विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना माझा गंगाधररावांशी विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमुळे जवळून संबंध आला आणि लॉच्या 3ऱ्या वर्षाला असताना मी पश्चिम नागपूरमधून विधानसभेला निवडणुकीला उभं राहिलो. त्यावेळी गंगाधररावांच्याच घरी राहायचो आणि वैदिक दुपारी 2 वाजता 3 वाजता जेवण घ्यायचो. पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवली आणि नंतर अनेक वर्ष नागपूर शहराचे महामंत्री म्हणून देखील त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. अतिशय प्रतिकूल काळामध्ये गंगाधररावांनी भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनसंघाचं काम केलं. त्यावेळी यश जवळपास मिळण्याची शक्यता नव्हती. अशा काळामध्ये अतिशय हिमतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी नागपूर शहरामध्ये पक्षाच्या कार्याच्या विस्तारामध्ये मोठे योगदान दिलं. मला आठवतं ज्यावेळी ते उपमहापौर म्हणून निवडून आले त्यावेळी टिळक पुतळा कार्यालयामध्ये मी वहिनींना फोन केला आणि वहिनी ज्यावेळी बरोबर आल्या त्यावेळी हाफ पॅन्ट मध्ये त्यांच्याबरोबर देवेंद्र आणि आशिष दोघं त्यावेळी आले होते. त्यावेळी गंगाधरराव पहिल्यांदा उपमहापौर झाले. खरं म्हणजे आज अनेक महापौर होतात, उपमहापौर होतात, पण आम्हाला कधीच काही पाहण्याची संधी त्या काळात मिळत नव्हती. त्यामुळे महानगरपालिका कार्यालयापासून टिळक पुतळा कार्यालयापर्यंत मिरवणूक आली आणि नंतर कार्यालयामध्ये वहिनी आणि आशिष आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी आले. या सर्व काळामध्ये त्यांचं योगदान खूप मोलाचं होतं आणि त्यांच्या नावाने आज अतिशय योग्य उपक्रमाची सुरुवात होते आहे.